कोल्हापूरमध्ये पाण्याच्या खजिन्यापासून रंकाळ्याकडे जाणाऱ्या रोडवर 8 नंबर शाळेपाशी तिरंगा चौक जवळ चालू झाला आहे मसाला वडा. चला तर मग बघूया कसा तयार होतो मसाला वडा. तेल टाकलेल्या अगदी चांगल्या क्वालिटीचं, घरगुती असल्यामुळे स्वच्छता सुद्धा चांगली असते. या ठिकाणी आता लसूण घेतलेले आहेत, पुदिना घेतलेला आहे आणि आलं घातलेलं आहे. याची आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. डाळीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित पाणी घालून अगदी पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं आहे आणि अलगद हाताने कोणत्याही आकाराच्या भजी सोडायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही आकाराच्या भजी सोडू शकता. आणि आता गरम मस्तपैकी खमंग खुसखुशीत भजी आता यात तळलेल्या आहेत. बघा किती छान दिसत आहेत. आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा राग काढायचा आहे आणि त्याला बारीक करून टाकायचा आहे. एकदम बारीक केल्यावर शिजवलेले बटाटे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मिरची पूड घालायची आहे. पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, सगळं एकत्र करायचं आहे. त्यामध्ये आता धने जिरे पावडर, त्यांचा स्पेशल मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मगाशी जी पेस्ट केली होती ती सुद्धा घालायची आहे आणि यामध्ये हिंग सुद्धा घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं आहे, तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा एकत्र सगळं मिश्रण करायचं आहे. आता हा वड्याचा मसाला तयार झालेला आहे आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा सगळं मळून घेतल्यानंतर आता गोळे तयार करायचे आहेत. बघू शकता किती मस्त थापी केलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा डाळीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा सोडा टाकायचा, थोडासा ओवा टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पातळ वड्यासाठी जे मळतात त्या पद्धतीने मळायचं आहे आणि अलगद हाताने छान असे गोल गोल वडे सोडायचे आहेत. फक्त 15 रुपयाला हे वडे तुम्हाला मिळणार आहेत संध्याकाळी 5 वाजल्यापासून. आणि पार्टीसाठी मोठ्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातील. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या. नवीनच व्यवसाय असल्यामुळे तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. चैतन्य फूड ब्लॉगचा सपोर्ट तर कायम नवीन व्यावसायिकांना असतो. टेस्ट खूपच चांगली आहे, साईज खूप चांगली आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा.